मम्मी, आज काय तर गोड कर ना. काय खाती? शिरा खाशील? नको. मग काय खाणार? खोबऱ्याची वेडी. जा नारळ घेऊन ये. नारळाची बर्फी करण्यासाठी आपण सर्वप्रथम नारळ सोलून घेऊ. आता आपण नारळ फोडून त्याचे तुकडे करून घेऊ. आता आपण नारळाचा कीस तयार करून घेऊ. बर्फी बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य. आता आपण थोड्याशा तुपावरती खोबरकीस टाकून भाजून घेऊ. खोबरकीस भाजून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये दूध टाकू आणि दूध आटूपर्यंत त्याला चांगलं शिजवून घेऊ. आता आपलं दूध चांगलं आटलं आहे. मग त्याच्यामध्ये आपण 1 वाटी साखर टाकून घेऊ. आता आपण चांगली साखर मिक्स करून घेऊ आणि 5-10 मिनिट बारीक गॅसवर शिजायला ठेवून टाकू. साखर शिजल्यानंतर आपण काजू, बदाम आणि विलायची पावडर टाकू. तयार मिश्रणाचा चांगला घट्टसर गोळा तयार करून घेतल्यानंतर ताटलीला तूप लावून घेऊ. तयार मिश्रण आता आपण ताटलीत ओतून घेऊ. एखाद्या वाटीच्या सहाय्याने आपण मिश्रण ताटामध्ये पसरून घेऊ. मिश्रण गरम असतानाच आपण चाकूच्या सहाय्याने त्याच्या वड्या पाडून घेऊ. अशा प्रकारे आपली बर्फी तयार झाली आहे. रणवी, हे बघ कशी झाली वडी. मस्त. थँक्यू.